धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलावती माळी यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे शिंदखेड्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. विजयाच्या जल्लोषात काही ठिकाणी पैशांची उधळण होत असल्याचे दृश्य समोर आले असून मतमोजणीनंतर हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. अजितदादांना जेव्हा आम्ही सर्वांना रामकृष्ण तात्या राकेश भाऊ जेव्हा भेटलो होतो त्याच वेळेस ठरलं की तुम्ही पॅनल द्या, विकासाची जबाबदारी माझी असणार आहे आणि म्हणून आम्हाला कोणाला आव्हान देण्यापेक्षा आम्हाला तुलनात्मक मोठं व्हायचं आहे. जे कामं भाजपा करू शकली नाही ते आम्हाला या शहरामध्ये करून दाखवायचं आहे. आम्हाला जनताचा आभार मानतो. त्याच्यानंतर आमचे नेते अजितदादा, प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब, तसेच आमचे श्याम सनेर साहेब, रामकृष्ण तात्या यांचे मी आभार मानतो. आता निवडून आल्यानंतर माझी आई त्याच्यासाठी मला विकासच करायचा आहे. विकासासाठी मी विकासच करणार. माझ्यासाठी माझ्या पाठीमागे अजितदादा आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत. विकास करायचा आहे. सर्वात प्रथम आम्ही शिंदखेड्याच्या जनतेचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी फुले शाहू आंबेडकर आणि विशेष म्हणजे संविधानाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी मतदान केलं. कुठलीही दहशत, दादागिरीला, मंत्रिपदाची दहशतीला बळी पडले नाही. आणि हा विजय जो आहे हा शिंदखेड्याच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. हा गडदसिंगच्या विरोधातला निकाल आहे आणि विशेष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री असतात. विकासाचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून हा जनतेचा कौल आम्ही या ठिकाणी स्वीकारतोय आणि यापुढे या शहरातच नव्हे, या तालुक्यातच नव्हे, या जिल्ह्यातली ही भारतीय जनता पार्टीची दादागिरी सामान्य माणसाच्या विश्वासावर, फुले शाहू आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी पुढे अग्रक्रमण करणार आहोत. दोंडाईच्यामध्ये हुकुमशाहीचा विजय झाला आणि शिंदखेड्यामध्ये लोकशाहीचा विजय झाला. फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय झालेला आहे. हे मान्य करणारा हा शिंदखेड्याचा मतदार राजा आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टी कितीही म्हणत असते की अँटी इन्कम्बन्सीचा मुळे आमचा पराभव झाला. आता ह्या तालुक्यात आणि या जिल्ह्यात अँटी इन्कम्बन्सीचा पराभवाची ही मुहूर्तमेळ सुरुवात झालेली आहे. दहशतीच्या विरोधात सामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प, हा विजयी शुभेच्छा या जनतेने जे दिलेल्या आहेत आम्ही 100% विश्वास देऊ. अजितदादांच्या नेतृत्वाखाली शहराचा चेहरा मोहरा दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नगर परिषद झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा रोवला आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर योगिता चौरे या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. ही पिंपळनेर नगर परिषदेची पहिलीच निवडणूक असून भाजपने पहिला नगराध्यक्ष निवडून आणण्याचा ऐतिहासिक मान पटकावला आहे. या विजयाचे श्रेय पिंपळनेरच्या मतदारांसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना धक्का बसला आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी शिक्षण मंत्री अमरीश पटेल, आमदार काशीराम पावरा आणि युवा नेते चिंतन पटेल यांनी नेतृत्वाखाली नगराध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. एकूणच उत्तर महाराष्ट्रातील या निकालांनी राजकीय समीकरणे बदलून टाकली असून येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणावर या निकालाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.